पालकमंत्री पदाचा वाद वाढलेला आहे, तर त्या संदर्भातल्या बातम्या बघूयात। भरत गोगावलेंच्या पालकमंत्री पदासाठी समर्थकांचं शक्ती प्रदर्शन। एकनाथ शिंदेंच्या मुक्तागिरी बंगल्याबाहेर शिवसेना कार्यकर्त्यांची गर्दी। गोगावलेंना रायगडचं पालकत्व देण्याची आग्रही मागणी। विधानसभेला तटकरेंनी आमच्या विरोधामध्ये काम केलंय, भरत गोगावलेंचा आरोप आहे। आम्ही पुरावे दिले तर तटकरे खासदारकी सोडतील का? मंत्री भरत गोगावलेंचं सुनील तटकरेंना आव्हान आहे। आदिती तटकरेंना निवडून आणलं ही आमची चूक होती असं वाटतंय, असंही विधान। त्यांच्यामुळे लीड भेटला। भरत शेठची मेहनत होती, तिकडे महेंद्र दळवीची मेहनत होती आणि रवी पाटलांची मेहनत होती। त्यांच्या ह्याच्यावरती नाही आलो आम्ही। मग त्यांना आम्हाला पुरावे द्यावे लागतील की ते कोणाबरोबर कुठल्या गावामध्ये बोललेत, मग त्यांनी त्यांची खासदारकी सोडतील का? स्वजिल्हे किंवा शेजारचे जिल्हे न दिल्यानंच दादा गटातल्या मंत्र्यांमध्ये नाराजी आहे। सूत्रांची ही माहिती। भाजप आणि सेनेच्या 7 आणि फक्त राष्ट्रवादीच्या फक्त अजित पवारांनाच स्वजिल्ह्याचं पालकमंत्री पद मिळालंय। नाशिकच्या पालकमंत्री पदाबाबत भाजप आणि राष्ट्रवादी आग्रही। नाशिकमध्ये कुंभमेळा आहे म्हणून तिथलं पालकमंत्री पद भाजपला मिळावं। भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांची प्रतिक्रिया। तर कुंभमेळ्यात मंत्री काय करतात? बाहेरचा पालकमंत्री पद असल्यानंच स्थानिक पातळीवर अडथळे येतात। माणिकराव कोकाटेंचं विधान आहे। 2026चा कुंभ समोर आहे, त्यामुळे आमचा मागणी होती एकनाथ शिंदेजी आणि अजितदादांना की कुंभ असल्यामुळं त्यांनी नाशिक जिल्ह्याचं पालकमंत्री व्हावं। आमची विनंती पुन्हा दोन्ही नेते ऐकतील आणि आग्रह सोडतील। शिस्त कुंभमेळ्यामध्ये काय करतात मंत्री? ते काय ठेका घेतात काय? जिल्ह्यातला लोकल माणूस जर असला तर त्या ठिकाणी कार्यकर्त्यांच्या ओळखी पाळखी, पक्षाचे पदाधिकारी, जिल्ह्यातले प्रश्न हे सुटण्यासाठी किंवा समजण्यासाठी जरा सोपं होतं। पालकत्व दिलेला जिल्हा लांब आहे, तरीही दिलेली जबाबदारी पार पाडेन। बाबता आमच्याच भावना अजित पवारांकडे आम्ही व्यक्त केलेल्या आहेत। वाशिमचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचं विधान। मी कोल्हापूर जिल्ह्याचा मंत्री म्हणून जवळजवळ 20-21 वर्षे आहे। लांब आहे वगैरे ज्या माझ्या भावना आहेत, मी आमचे नेते अजितदादा पवारांच्याकडे आणि कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्लभाई पटेलांच्याकडे व्यक्त केलेले आहेत। महाराष्ट्रामध्ये पालकमंत्री पदावरून दंगल सुरू आहे आणि रायगडच्या पालकमंत्री पदावरून रास्तारोको करत टायर जाळलेत। सरकार मिळालेल्या बहुमताचा हा अपमान आहे। संजय राऊतांचा सरकारवर निशाणा। त्याला दंगलच म्हणायला पाहिजे, कारण रायगडच्या पालकमंत्री पदावरून त्या जिल्ह्यामध्ये रस्त्यावर उतरून लोकांनी दंगल करणं, टायर जाळणं, गाड्या अडवणं। पालकमंत्री पदासाठी इच्छा व्यक्त करणं म्हणजेच नाराजी नाही। एकनाथ शिंदे महायुतीचा महत्त्वाचा भाग आहे। मुख्यमंत्री दावोसवरून आल्यावर सगळे नेते एकत्र बसून निर्णय घेतील। सुधीर मुनगंटीवार यांचं विधान। सध्या माननीय मुख्यमंत्री महोदय हे दावोसला गेले आहे आणि दावोसवरून आल्यावर या संदर्भातला निर्णय स्वतः मुख्यमंत्री महोदय, स्वतः उपमुख्यमंत्री महोदय हे एकमेकाच्या संमतीने, सहमतीने आणि चर्चेतून निश्चित करतात। पालकमंत्री पदावरून रुसवे फुगवे धरायला हे तुमचं घर नाही। पालकमंत्री पदावरून आता वाद घालण्यापेक्षा लोकांचे प्रश्न गंभीरतेनं घ्या। सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर निशाणा। कुठला पालकमंत्री, कुठला डिपार्टमेंट, रुसवे फुगवे, प्लीज यार, हे काय घरची स्टोरी नाही, देशाची आणि राज्याची सेवा आहे। लेट्स गेट सिरियस। सुनील तटकरे, आदिती तटकरे यांच्यावरील टीका राष्ट्रवादी खपवून घेणार नाही। आनंद परांजपेंचा महेंद्र थोरवेंना इशारा आहे। थोरवेंनी आदिती तटकरेंच्या पालकमंत्री पदाला विरोध करत टीका केली होती। यापुढे प्रांताध्यक्ष खासदार सुनीलजी तटकरे साहेब आणि आमच्या मंत्री आदितीताई तटकरे व तटकरे कुटुंबियांवर कुठलीही व्यक्तिगत टीका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष खपवून घेणार नाही।